ज्योतिषशास्त्राप्रमाणे जेवणाच्या 3 अशा सवयी ज्या योग्य मानल्या जात नाहीत. त्यातली पहिली सवय म्हणजे बेडवर किंवा अंथरुणावर जेवण केल्यानं देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि घरात पैसा टिकत नाही. अंथरुणावर बसून फक्त त्याच वेळी जेवावं ज्यावेळी तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला बरं वाटत नसेल. याही व्यतिरिक्त जेवण करताना अशा कोणत्या चुका आपण करतो की ज्याचा नंतर आपल्याला पश्चाताप होऊ शकतो? चला समजून घेऊया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. ज्योतिषशास्त्रीय भाषेत घराच्या बेडरूमला शय्याभाव म्हणतात. आपण चांगली झोप घेण्यासाठी बेड वापरतो. झोपेला जीवनात खूप महत्त्व आहे. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी अंथरूण पूर्णपणे व्यवस्थित आणि नीट केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला चांगली झोप लागेल आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटू लागेल. उत्साही राहून आपण आपली वैयक्तिक आणि व्यावसायिक कामं करू शकू. त्याचप्रमाणे झोप हा अर्धमृत्यूचा प्रकारही मानला जातो. आता बेडवर बसून खाणं अत्यंत चुकीचं का मानलं जातं? तर बेड किंवा पलंग हा फक्त झोपण्यासाठी असतो, इतर कोणत्याही कामासाठी नाही. आपण पाहिलं असेल की बरीच लोक आपली सगळी कामं बेडवर बसून करतात. जसं मुलं त्याच्यावर बसून अभ्यास करतात, वडीलही त्यावर बसून काम करतात. काही जण तर अगदी बेडवर बसून जेवतात सुद्धा. तुम्ही असं करता का? तर आजपासून बेडवर बसून खाणं बंद करा, कारण बिछाण्यावर बसून जेवण्याचे काही तोटे आहेत. वास्तुशास्त्रानुसार अंथरुणावर बसून जेवल्यानं आरोग्याला हानी तर होतेच, पण घरावर आर्थिक संकटही ओढावू शकतं. वास्तुशास्त्रानुसार अंथरुणावर बसून जेवल्यानं देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि ती त्या घरात कधीच टिकत नाही. ज्या घरातील व्यक्ती अंथरुणावर बसून जेवतात त्या घरात गरिबीचं वास्तव्य असतं. त्या घरात कधीच शांती राहत नाही आणि कुटुंबातील सदस्यांवरही कर्जाचा डोंगर वाढत जातो. अंथरुणावर बसून जेवल्यानं आर्थिक हानी सुद्धा होऊ शकते. सोबतच येणारा पैसाही टिकत नाही. म्हणून त्यासाठीच वास्तुशास्त्रात जेवण करण्याचे नियम सांगितले. आता बेडरूममध्ये जेवण केल्यानं धनाची देवी लक्ष्मीला राग येतो असं म्हणतात. त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार आता घरामध्ये जागेची कमतरता असल्यास स्वयंपाकघरात गालिचा किंवा चटई पसरून त्यावर जेवण केलं जाऊ शकतं. जेवणाचा टेबल नसेल तर अभ्यासाच्या टेबलवर किंवा सोफ्यावर बसून सुद्धा जेवण केलं जाऊ शकतं. जर आपल्याला बसता येत नाही त्यासाठी खुर्चीत बसून जेवावं आणि समोर टेबलावर ताट ठेवावं. मात्र या जेवणाच्या ताटात हात धुवू नये असं सुद्धा सांगण्यात येतं, कारण यामुळे हातात पैसा टिकत नाही असं म्हटलं जातं. आता सध्याच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये फार बदल झाले आहेत. पूर्वीच्या काळी अनेक जण जमिनीवर सुखासनात बसून जेवण करीत असे. जेवताना कोणीही संवाद साधत नव्हतं. मात्र आजही काही घरांमध्ये जमिनीवर सुखासनात बसूनही जेवण केलं जातं. मात्र काही व्यक्तींच्या जेवणाच्या वाईट सवयींमुळे त्याचा त्यांना परिणाम भोगावा लागू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जेवणाच्या सवयींचा परिणाम आपल्या ग्रहांवरही पडत असतो. आता दैनंदिन सवयी आणि त्याचा आपल्या जीवनावर पडणारा प्रभाव काय? तर कधी पलंगावर बसून जेवल्यानं अन्नाचा अपमान होऊ शकतो आणि राहू ग्रह नाराज होऊ शकतो. त्याचबरोबर जेवताना टीव्ही बघणं, पुस्तक वाचणं चांगलं नसतं. यामुळे आपल्या श्वासनलिकेत अन्नाचे कण अडकण्याची भीती असते. शिवाय जेवण करण्यापूर्वी आपले हात आणि पाय आपण स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यामुळे हानिकारक जीवाणू किंवा जंत अन्नाद्वारे आपल्या पोटात जात नाही. याचबरोबर घाईघाईने अन्न ग्रहण करू नये. जेवण झाल्या लगेचच पाणी पिऊ नये. जेवणाच्या 40 मिनिटांनंतरच पाणी पिलं जाऊ शकतं. जेवण नेहमीच बसूनच करावं असं सुद्धा सांगितलं जातं. शिवाय अनेक जण जेवण संपल्यावर ताटातच हात धुतात. असं केल्यानं सुद्धा देवी अन्नपूर्णेचा अपमान होतो. शिवाय चंद्र आणि शुक्र ग्रह आपल्यावर रागवू शकतात आणि आपल्या जीवनात असलेली समृद्धी सुद्धा जाऊ शकते असं सांगितलं जातं. याही व्यतिरिक्त जेवण झाल्यावर ताटातच अन्न टाकणं हा सुद्धा अन्नाचा अपमान मानला जातो. यामुळे सुद्धा देवी अन्नपूर्णा रागवू शकते. शिवाय वास्तू नियमानुसार जेवण करताना आपलं तोंड हे उत्तरे किंवा पूर्वेकडे असावं, हेही तितकंच महत्त्वाचं आहे असं सुद्धा सांगितलं जातं. म्हणून जेवण करताना तुम्हाला सुद्धा बेडवर बसून जेवायची सवय असेल, जेवणानंतर ताटात हात धुण्याची सवय असेल किंवा जेवण झाल्यानंतर उरलेलं अन्न त्या ताटातच सोडून देण्याची सवय असेल, तर या सवयींचा वाईट परिणाम होण्याआधी
आणि नंतर त्याचा पश्चाताप करण्याआधीच या सवयी सोडून द्यायला हव्यात, ज्याचे योग्य परिणाम आपल्याला नक्कीच मिळू शकतात। तुम्हाला सुद्धा जेवणासंबंधित या नियमांची माहिती होती का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। सोबतच तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याला किंवा मित्रमैत्रिणींना जेवण करताना या सवयी असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।